नमस्कार मित्रांनो, मी भारत बापू सावळवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालित श्रीमती अक्काताई नानानेजे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. इयत्ता 9वी विज्ञान 1 प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम, दॅट मीन्स लॉज ऑफ मोशन यातील पार्ट 1 म्हणजे पहिला व्हिडिओ आपण पाहणार आहोत. आणि यामध्ये गतीची संकल्पना, अंतर आणि विस्थापन यांची संकल्पना, चाल आणि वेग या सर्व गोष्टींच्या मूलभूत संकल्पना काय आहेत हे आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, मोशन किंवा गती ही एक सापेक्ष संकल्पना आहे. म्हणजे इट इज ए रिलेटिव्ह कन्सेप्ट. म्हणजे काय, आपण एक गोष्ट विचारात घेऊया की समजा आपण मी एक पुस्तक घेतो आहे, या ठिकाणी ठेवतो आहे समोर, आणि या पुस्तकावर असलेल्या जी काही सगळी चित्र आहेत ती सगळी चित्र स्थिर आहेत, एकमेकांच्या सापेक्ष. या पुस्तकावरील जे काही बिंदू आहेत, जी काही चित्र आहेत त्यांची जागा बदलत नाही. परंतु या पुस्तकाच्या या बिंदूंच्या पार्श्वभूमीवर मी एखादा पेन किंवा एखादी दुसरी वस्तू अशी पुढं सरकवते, तर ही वस्तू आपली जागा बदलते. जर ही वस्तू आपली जागा बदलते म्हणजे हिची जी प्लेसमेंट आहे ही प्लेसमेंट बदलते. थोडक्यात तिचं डिस्प्लेसमेंट होतं, म्हणजे वस्तू जागा बदलते. असं जर घडत असेल तर ही वस्तू गतिमान आहे असं म्हटलं जातं. म्हणजे जर वस्तू आपली जागा बदलत नसेल तर ती गतिमान नाही, पण जर जागा बदलत असेल तर ती मात्र गतिमान आहे. So, if the position of an object changes with respect to its surroundings, then the object is said to be in motion. आजूबाजूच्या इतर स्थिर असलेल्या गोष्टींच्या तुलनेनं एखादी वस्तू आपली जागा जर बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं आपण म्हणतो. Now, the next point is distance म्हणजे अंतर, अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण विस्थापन म्हणूया. आता ह्या दोन संकल्पना नेमक्या काय आहेत ते या ठिकाणी एका उदाहरणाने आपण पाहणार आहोत. ई बालभारतीच्या सौजन्यानं इमेज आपण या ठिकाणी वापरतोय. ओके, तर इथं शीतल आणि प्रशांत 2 विद्यार्थी आहेत. ह्यांचं घर आहे. यांच्या घरापासून एका विशिष्ट अंतरावर म्हणजे 500 मीटर अंतरावर संगीता या त्यांच्या मैत्रिणीचं घर आहे. आणि त्या संगीताच्या घरापासून शाळा ही साधारण 1200 मीटर इतक्या अंतरावर आहे. आणि या शीतल आणि प्रशांतच्या घरापासून शाळेपर्यंतचं थेट अंतर आहे 1300 किंवा 1300 मीटर. यातील शीतल जी मुलगी आहे ती पाथ ए या मार्गानं म्हणजे 500 मीटर अंतर पार करून तिच्या संगीता या मैत्रिणीकडे जाते आणि तिथून त्या दोघी मिळून ही शाळा गाठतात. म्हणजे 1200 मीटर इतकं अंतर कापतात. आणि प्रशांत मात्र काय करतो की घरापासून निघतो आणि तो थेट शाळेला जातो आणि ते अंतर आहे 1300 मीटर इतकं. आता या 2 कंडिशन्स आहेत. म्हणजे एक आहे शीतलचा मार्ग A+B आणि दुसरा आहे प्रशांतचा मार्ग डायरेक्ट C. त्यांच्यामधील काय फरक आहे ते आता आपण पाहू. द ॲक्च्युअल पाथ फॉलोड ऑर ट्रॅव्हल्ड बाय शीतल इज द डिस्टन्स. शीतलनं जो काही प्रवास केला त्या संपूर्ण प्रवासामध्ये जेवढं काही अंतर कापलं गेलं ते संपूर्ण अंतर म्हणजे डिस्टन्स म्हणजेच अंतर. सो शी इज ट्रॅव्हलिंग बाय पाथ ए प्लस बाय पाथ बी अँड देअरफॉर शी कवर्स distance of 500 meters plus 1200 meters. The summation will be 1700 meters. ओके, म्हणजे शीतलनं प्रत्यक्ष केलेला हा जो प्रवास आहे ते म्हणजे अंतर. नाव प्रशांत ट्रॅव्हल्ड द शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम हाऊस टू द स्कूल बाय पाथ C, and this path C has the distance 1300 meters. But this is
the displacement. This is the shortest distance between the initial point and the final point. सुरुवातीच्या स्थितीपासून अंतिम स्थितीपर्यंतचं जे सरळ रेषेतील अंतर आहे, लहानात लहान जे अंतर आहे ते म्हणजे विस्थापन. म्हणजे प्रशांतनं सरळ रेषेत केलेला शाळेपर्यंतचा प्रवास म्हणजे विस्थापन. मित्रांनो लक्षात घ्या, डिस्टन्स प्रत्यक्ष केलेला प्रवास, इथं सुद्धा प्रत्यक्ष केलेला प्रवासच आहे, परंतु तो प्रवास लहानात लहान अंतराचा आहे आणि म्हणून याला आपण विस्थापन म्हणूया. म्हणजे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते का बघा, शीतलनी कापलेलं अंतर म्हणजे डिस्टन्स किती आहे, 1700 मीटर्स. तसंच शीतलनी डिस्प्लेसमेंट किती केलेली आहे, 1300 मीटर्स. पहा मित्रांनो लक्षात येते का काय घडतं येते. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड 500 प्लस 1200, बट डिस्प्लेसमेंट 1300 मीटर्स. का बरं? कारण शीतलनं या घरापासून प्रवास सुरू केला, संगीताच्या घरापर्यंत प्रवास केला, तिथून पुढं पुन्हा शाळेपर्यंत प्रवास केला. प्रवास झाला 1700 मीटर्सचा, पण डिस्प्लेसमेंट कितीची झाली, 1300 मीटर्सची झाली. कारण सुरुवातीच्या ठिकाणापासून म्हणजे आरंभबिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचं अंतर आहे 1300 मीटर्स. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. पुढं पाहूया की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पीड अँड वेलॉसिटी. लेट अस फर्स्ट सी अबाउट द स्पीड. The total distance traveled by an object in the given time interval, and this is called as speed. एखाद्या एकक कालावधीमध्ये जेवढा काही कालावधी दिलेला असेल त्या कालावधीमध्ये वस्तूनं एकूण किती अंतर पार केलं याचं गुणोत्तर काढणं म्हणजे चाल किंवा स्पीड. थोडक्यात एखाद्या वस्तूनं एकक कालावधीमध्ये पार केलेलं जे एकूण अंतर असेल ते अंतर म्हणजे त्या वस्तूची चाल असेल. इन कॉन्ट्रास्ट टू दिस, वेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन ए पर्टिक्युलर डिरेक्शन, म्हणजे एका विशिष्ट दिशेमध्ये केलेला प्रवास, त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाइम इज कॉल्ड इट्स वेलॉसिटी. थोडक्यात एखाद्या वस्तूने एकक कालावधीमध्ये एकाच दिशेनं पार केलेलं एकूण अंतर म्हणजे त्या वस्तूचा वेग. ओके, आता चालीसाठी किंवा स्पीडसाठी फॉर्म्युला म्हणजे सूत्र आपल्याला असं सांगता येईल, स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टोटल टाईम टेकन. म्हणजेच मराठीमध्ये आपण पाहू, चाल बरोबर एकूण पार केलेलं अंतर भागिले कालावधी. वेगासाठी सुद्धा असंच सूत्र आहे, परंतु त्यामध्ये एक छोटासा बदल आहे. तो बदल आपण काळजीपूर्वक पाहूया. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. इथं डिस्टन्स घेतलेला नाही आहे, डिस्प्लेसमेंट घेतलेलं आहे. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दी ऑब्जेक्ट इन ए पर्टिक्युलर डिरेक्शन. म्हणजे वेग बरोबर विस्थापन भागिले कालावधी. आता आपण एस आय युनिट आणि सी जी एस युनिट्स कसे आहेत यांच्याबद्दल सुद्धा पाहू. एस आय युनिट इज मीटर पर सेकंड. हे कसं? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, युनिट ऑफ डिस्टन्स इज मीटर अँड टाईम, युनिट ऑफ टाईम इज ऑफ सेकंड्स. देअरफॉर मीटर पर सेकंड. इन सी जी एस सिस्टम्स द युनिट विल बी सेंटीमीटर पर सेकंड. मित्रांनो लक्षात घ्या की वेलॉसिटीचे सुद्धा एकक एस आय सिस्टीममधली आणि सी जी एस सिस्टीममधील तीच येतील. म्हणजे मीटर पर सेकंद इन एस आय सिस्टीम अँड सी जी एस सिस्टीममध्ये सेंटीमीटर्स पर सेकंद असं येणार आहे. ओके, सो नाव स्पीड इज ए स्केलर क्वांटिटी. ही अदिश राशी आहे. अंतर कव्हर केलं, किती अंतर कव्हर केलं एवढाच फक्त संबंध आहे, त्यामुळे इथं दिशेचा संबंध नाही. So this is a scalar quantity. We can call it as Adish Rashi in Marathi. Okay. And velocity is a vector quantity. Vector quantity म्हणजे सदिश राशी. म्हणजे इथं दिशा महत्त्वाची आहे.
कोणत्या दिशेनं प्रवास केला हे दाखवणं गरजेचं आहे, आणि म्हणून या ठिकाणी ही राशी सदिश राशी म्हणून ओळखली जाते. इफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट इज इन स्ट्रेट लाईन, द व्हॅल्यूज ऑफ स्पीड अँड वेलॉसिटी आर दी सेम. एकाच सरळ रेषेमध्ये जर एखाद्या वस्तूचं डिस्प्लेसमेंट चाललेलं असेल, मोशन चाललेले असेल, तर त्यांची चाल आणि त्यांची वेग या दोन्हींचं मूल्य सारखंच असतं, याच्यामध्ये फरक पडत नाही. परंतु जर दिशा बदलत राहिलो तर मात्र अंतर वाढत जातं, पण डिस्प्लेसमेंट कायम राहतं. त्यामुळं या ठिकाणी वेलॉसिटी आणि स्पीड याच्यामध्ये फरक पडत जातो, म्हणजे वेग आणि चाल याच्यामध्ये फरक पडत जातो. तो आपण पुढं पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी दोन स्थिती दाखवलेल्या आहेत. पहिली आकृती जी आहे, आकृती ए, यामध्ये या ठिकाणी एक डॉट दाखवलेला आहे आणि एक सर्क्युलर पाथ आहे. आता या डॉटच्या ठिकाणी किंवा हा ए पॉईंट जो आहे या ठिकाणी असलेली जी वस्तू आहे ती वस्तू समजा या वर्तुळाकार कक्षेमध्ये भ्रमण करते किंवा फिरत जाते आणि पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबते. पहा काय घडते. ए पासून सुरुवात झालेला आहे प्रवास, संपूर्ण वर्तुळ पूर्ण करतो आणि पुन्हा ते ए ठिकाणी येऊन थांबलेलं आहे. ओके. दुसरी आकृती जी दिलेली आहे त्याच्यामध्ये एक कार आहे आणि ही कार बी या बिंदूपासून तिचा प्रवास सुरू करते. साधारण 360 मीटर इतकं अंतर आहे. 360 मीटर इतक्या अंतरापर्यंत क्यू या बिंदूपर्यंत जाऊन कार थांबते आणि पुन्हा ती कार परत पी या ठिकाणी येऊन पोचते. या दोन्हीही स्थितीमध्ये डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन शून्य आहे असं माझं म्हणणं आहे. पहा आपल्याला पटतं का? ठीक आहे, कारण शोधता येईल. बघूयात आपण काय घडतं ते. मित्रांनो लक्षात घ्या, ए या बिंदूपासून प्रवास सुरू केलेला आहे आणि त्याचं अंतिम स्थान सुद्धा ए हा बिंदूच आहे. म्हणजे जिथून प्रवास सुरू झाला तिथंच ती परत वस्तू आलेली आहे, तर डिस्प्लेसमेंट शून्य झालं. लक्षात घ्या. इथं सुद्धा तेच आहे. पी या बिंदूपासून प्रवास सुरू केला, क्यूपर्यंत गेला, परत गाडी मागं आलेली आहे आणि पुन्हा पी या ठिकाणी येऊन थांबलेली आहे. इनिशियल पॉईंट, फायनल पॉईंट दोन्ही एकच आहे. सो हिअर ऑल्सो डिस्प्लेसमेंट विल बी 0. इथं सुद्धा विस्थापन शून्य असेल. आता मित्रांनो आपण पुढं जाऊया आणि या ठिकाणी सुरुवातीलाच जे उदाहरण दिलेलं होतं, शीतल आणि प्रशांतचं घर, शाळा, त्यांच्यापर्यंतचा त्यांचा होणारा प्रवास, त्याच्याबद्दल आपण सांगितलेलं होतं. आता त्याबद्दल प्रत्यक्ष गणितीय मांडणी करून आपण पाहूया काय घडतं. हिअर द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन द हाऊसेस ऑफ शीतल अँड संगीता इज पाथ ए, that is of 500 meters, and that between the Sangita's house and school is path B. It is 1200 meters. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangita's house and then takes 24 minutes to reach school from there. Then number 1, Sangita's speed along path A will be, संगीतानं पहिला पाथ ए जो क्रॉस केलेला आहे, कव्हर केलेला आहे, त्याची चाल आपल्याला कळायची आहे आणि ती चाल आहे, सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. म्हणजे चाल बरोबर अंतर भागिले काल किंवा कालावधी बरोबर 500 मीटर्स डिवायडेड बाय 5 मिनिट्स, म्हणजे पर मिनिट डिस्टन्स कवर्ड आपल्याला काढता येणार आहे. सो दिस डिव्हिजन विल बी इक्वल टू 100 मीटर्स पर मिनिट. एका मिनिटाला 100 मीटर अंतर पार केलेलं आहे. ओके. नाव शीतल स्पीड अलॉंग पाथ बी विल बी लाईक दिस. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम अगेन. देअरफॉर इट इज इक्वल टू 1200 मीटर्स डिवायडेड बाय 24 मिनिट्स. 1200 मीटर अंतर पार करण्यासाठी 24 मिनिटं वेळ घेतलेला आहे. तर मग आत्ता या ठिकाणी त्यांचं स्पीड किती असेल? 50 मीटर्स पर मिनिट. आता त्यांची चाल असेल 50 मीटर प्रति मिनिट इतकी. ओके. सो नाव शीतल्स ॲव्हरेज स्पीड इज टू बी कॅल्क्युलेटेड. सरासरी चाल काढायची आहेत आपल्याला.
आणि मग सरासरी चाल आपल्याला कशी मिळेल? द टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन टू कंप्लीट दी ट्रॅव्हलिंग. ओके, देअरफॉर इट विल बी इक्वल टू 500 meters plus 1200 meters. Okay, divided by initial time taken will be of 5 minutes and later she takes 24 minutes. Their summation will be taken in the denominator. Now the next step will be 1700 meters divided by 29 minutes. This division will be equal to 58.62 meters per minute. शीतलची सरासरी चाल असेल 58.62 मीटर प्रति मिनिट. ओके, आता मित्रांनो आपण लक्षात घ्या की शीतलचा ॲव्हरेज स्पीड आपण काढू शकलेला आहे, पण शीतलची वेलॉसिटी मात्र वेगळीच येणार आहे. पाहूयात ती वेलॉसिटी आता कशी येणार आहे ती. शीतल्स वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. मित्रांनो, मी आधीच आपल्याला सांगितलं होतं की शीतलची डिस्प्लेसमेंट वेगळीच घडलेली आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे 500 मीटर अधिक 1200 मीटर, परंतु डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1300 meters डिवायडेड बाय 29 minutes. सो दिस डिव्हिजन विल बी इक्वल टू 44.827 meters per minute. बघा मित्रांनो, या ठिकाणी वेगाचं मूल्य बदललेलं आहे. अशा पद्धतीनं ह्या गोष्टी अशा असतात हे सर्वप्रथम कोणी शोधून काढलं? तर गॅलिलिओ गॅलिली. स्पीड मोजणारी पहिली व्यक्ती ही आहे गॅलिलिओ गॅलिली. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 meters per second. द स्पीड ऑफ लाईट इज अबाउट 3 into 10⁸ meters per second. That means 3 lakh kilometers per second. एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर इतक्या वेगाने प्रकाश जात असतो. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीची सुद्धा चालीची किंमत या ठिकाणी दिलेली आहे. द स्पीड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज 29,770 meters per second. म्हणजे 29.77 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगानं पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. म्हणजे तिची जी मोठी कक्षा असेल त्या कक्षेमध्ये एका ठिकाणाहून पुढे जात असताना सेकंदाला 29.37 किलोमीटर इतकं अंतर ती पार करत असते. अशा गतीनं ती 1 वर्ष पूर्ण करायला 365 दिवस घेते. आपल्याला वस्तूंचा, आपल्या पृथ्वीचा गतीचा अंदाज यावा म्हणून ह्या आकडेवारी आपल्यासमोर मांडल्या गेलेल्या आहेत. तर आता मित्रांनो, पुढं आपण पाहूया इफेक्ट ऑफ स्पीड अँड डिरेक्शन ऑन वेलॉसिटी. एखाद्या वस्तूच्या चालीचा आणि त्या वस्तूच्या दिशेचा वेगावर काय परिणाम होतो ते आता आपण पाहणार आहोत. वन कॅन चेंज द वेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बाय नंबर 1 चेंजिंग स्पीड बट कीपिंग द डिरेक्शन कॉन्स्टंट. म्हणजे एखादी व्यक्ती समजा गाडीवरून चाललेली आहे, तर ॲक्सिलरेशन वाढवलं म्हणजे मूठ वाढवली की गाडीची गती वाढते, गती वाढली की वेलॉसिटी वाढणार, गती कमी केली की वेलॉसिटी कमी होणार, डिरेक्शन तीच ठेवलेली आहे. ओके, चेंजिंग डिरेक्शन बट कीपिंग दी स्पीड कॉन्स्टंट. म्हणजे 40 km/h या वेगानं गाडी चाललेली आहे, ठीक आहे, ओके, परंतु रस्त्यात काहीतरी अडचण आली तर रस्ता बदलावा लागतो. रस्ता बदलल्यामुळं अंतर वाढलं आणि अंतर वाढल्यामुळं म्हणजे प्रत्यक्ष प्रवासाचं अंतर वाढणार आहे, परंतु डिस्प्लेसमेंट मात्र तीच राहणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी वेलॉसिटीची किंमत बदलणार आहे. चेंजिंग बोथ स्पीड अँड डिरेक्शन. गती वाढवणं, गती कमी करणं, दिशा बदलणं या सगळ्या गोष्टींच्यामुळं सुद्धा आपल्याला वेलॉसिटी कमी किंवा जास्त करता येते. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, केव्हाही स्पीड आणि वेलॉसिटीच्या किमती समसमान असू शकतील. स्पीड जास्त असू शकतो, वेलॉसिटीच्या तुलनेमध्ये स्पीड जास्त असू शकतो, परंतु वेलॉसिटी कधीही स्पीडपेक्षा जास्त असणार नाही. कारण तो शॉर्टेस्ट डिस्टन्स आपल्याला पकडून त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स ऑब्व्हियसली ती किंमत कमी येणार आणि त्यामुळे वेलॉसिटीची किंमतसुद्धा नेहमी कमी असणार. काही गणितांच्यामधून पुढं आपल्याला ते लक्षात येणारच आहे. मित्रांनो,
जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझं भारत सावळवाडे ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढील सर्व प्रकरणांचे व्हिडिओसुद्धा अशाच पद्धतीनं आपल्याला पाहता येतील. धन्यवाद.